नमस्कार, कशा आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण भन्नाट महत्त्वाच्या खूपच युजफुल टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली सर्वात महत्त्वाची टिप आहे। आजकाल सर्वांच्याच घरी अशा प्रकारच्या ट्रॅव्हलिंग बॅग असतात, पण या बॅग आपण वर्षातून 1-2 वेळाच वापरायला घेतो, पण वर्षभर याला कुठे कसं व्यवस्थित ठेवायचा हा आपल्याला प्रश्न असतो। जर तुम्ही याला असंच ठेवलं तर नक्कीच यावरती धूळ बसेल, खराब होतील। त्यासोबतच जर एखादा कपडा झाकून ठेवलं तर दिसायला चांगलं दिसणार नाही। पण यासाठी एक खूपच छान उपाय मी घेऊन आलेली आहे। तर आपल्याकडे असणारा जुना पेटीकोट आपल्याला घ्यायचा आहे। तर वेगळं असं कव्हर खरेदी करण्यापेक्षा आपण एक जुना पेटीकोट वापरू शकतो इथे। तर वरचा भाग मी अशा प्रकारे बंद करून घेतलेला आहे। बॅग किती छोटी मोठी आहे त्यानुसार इथे तुम्ही याला असं बंद करू शकता। थोडा खालच्या बाजूला देखील एखादी दोरी बांधलं तर याची उंची कमी होते। त्यानंतर पहा, ही बॅग अशी मी घेतलेली आहे। आता आपल्याला या पेटीकोटला यामध्ये कव्हर म्हणून वापरता येईल। तर फक्त आपण असं हे पेटीकोट जो आहे तो टाकणार आहोत। अगदी व्यवस्थित हे कव्हर तयार होतं। कुठे जरी तुम्ही याला घरामध्ये ठेवलं तरी दिसायलाही चांगलं दिसेल, धूळ बसणार नाही। त्यासोबतच जुन्या कपड्यांची देखील विल्हेवाट आपल्याला लावता येईल। तर पाहू शकता, परकर मोठा आहे आणि याची जी उंची आहे ती कमी आहे बॅगची। तर त्यासाठी आपण वरती पेटीकोट असा ठेवणार आहोत। इथे तुम्ही सेफ्टी पिन देखील लावू शकता किंवा याला खालच्या बाजूने देखील तुम्हाला बंद करायचं असेल तर गाठ मारून बंद करू शकता। तर पहा किती छान व्यवस्थित आपण याला असं कव्हर तयार केलेलं आहे। यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या आपल्या स्टोनच्या बांगड्यांसाठी। या जर बांगड्या तुम्ही अशाच कुठेतरी ठेवल्या तर नक्कीच यावरती जे स्टोन असतात ते गळून पडतात। तर असं होऊ नये यासाठी तुम्ही एक छोटासा उपाय करा, जेणेकरून तुमच्या या महागड्या सुंदर अशा बांगड्या वर्षानुवर्ष व्यवस्थित राहतील। आणि जर तुम्हाला याला ट्रॅव्हलिंग मध्ये जरी घेऊन जायचं असेल तरी देखील यावरती स्टोन जे आहे ते पडणार नाहीत। आणि इथे मी घेतलेला आहे हे रबर। अगदी सर्वांच्याच घरी अशा प्रकारचे रबर असतात। थोड्या दिवसानंतर हे लूज होतं, मोठं होतं रबर। तर याला आपण असंच ठेवून देतो, फेकून देतो। त्याला फेकून न देता आपण यामध्ये अशा बांगड्या ठेवू शकतो। अजून 3 ते 4 बांगड्या यामध्ये व्यवस्थित बसतील। तर बांगड्या अशा ठेवून द्या। ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्हाला जर या कुठे घेऊन जायच्या असतील तर अगदी तुम्ही याला असं सहज घेऊन जाऊ शकता। बांगड्याही खराब होणार नाहीत। त्यासोबतच घरामध्ये जर तुम्ही याला असं ठेवलं तर आपलं घरही ऑर्गनाइज राहील। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता किती सुंदर असं आपण याला असं कव्हर तयार केलेलं आहे। अगदी व्यवस्थित या बांगड्या राहतील। बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या स्टोनच्या बांगड्या आपण इतर वस्तूमध्ये टाकल्या की त्या वस्तू एकत्र अशा घासून हे स्टोन गळून पडतात, पण यामुळे तुमच्या बांगड्या अजिबात खराब होणार नाहीत। यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे असणाऱ्या बॅग। काही वेळा काय होतं, कुठे आपल्याला काही घेऊन जायचं असेल किंवा घरामध्येच एखादी वस्तू ठेवायची असेल तर अगदी परफेक्ट साईजची आपल्याला कॅरी बॅग सापडत नाही। पण तुम्ही घरच्या घरी एखादी कॅरी बॅग अशा प्रकारची घेऊन त्याला तुमच्या साईज नुसार बदलू शकता। आणि यामध्ये आपल्याला वेगळं असं काहीही करायचं नाही। तर इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे आणि गरम चाकू केल्यानंतर फक्त आपण याला असं कट करणार आहोत। यामुळे काय होतं, आपल्याला एका बॅगच्या 2 बॅग तयार करता येतात आणि तुम्हाला हवी ती साईज तुम्ही इथे तयार करू शकता। तर चाकू गरम करून घेतल्यानंतर पहा, असं फक्त आपल्याला इथे दाबून याला कट करायचा आहे। तर हा जो भाग आहे तो असा एक साइडने तर बंदच होता खालचा भाग, आता दुसऱ्या साइडने असा ओपन झालेला आहे। इथे तुम्ही याला छोटं मोठं किंवा कोणत्या आकारात तुम्हाला कट करायचं आहे त्यानुसार कट करू शकता। आणि ही जी दुसरी बॅग आहे खालच्या बाजूने आपण चाकू गरम करून कट केल्यामुळे अगदी व्यवस्थित अशी बंद होते। म्हणजे इथे आपल्या 2 बॅग तयार झालेल्या आहेत। नक्कीच तुम्ही पण तयार करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। नक्कीच तुम्हाला इमर्जन्सीच्या वेळी ही ट्रिक कामी येईल। बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम आपल्याला येतो पण आजपासून येणार नाही। ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच वेळा काय होतं, मुलं अशा प्रकारे आपल्या हातांवरती किंवा चेहऱ्यावरती पेनाने रेषा ओढून घेतात। आता लहान मुलं आहेत तर त्यांच्या स्किनवरती आपण जास्त घासून या रेषा पूर्णपणे अशा घालवू शकत नाही। पण यासाठी तुम्हाला याला घासत बसायची गरज नाही। अगदी कपड्यावरती पेनाच्या रेषा ओढलेल्या असो किंवा त्वचेवरती, यासाठी आपण वापरणार आहोत कोलगेट। कोलगेट लावून फक्त याला हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित कोलगेट असं लावून घ्यायचं। तुम्ही पाहता अगदी 1 सेकंदामध्येच यामध्ये पूर्ण आपण ज्या पेनाच्या रेषा ओढलेल्या होत्या त्या पूर्णपणे निघून जातात। यामुळे मुलांना जास्त त्रास होत नाही, सोबतच कपड्यावरील डाग देखील आपण काढू शकतो। म्हणजेच पेनाच्या शाईचे डाग आता कुठे जरी पडले तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही। त्यासोबतच मुलांना त्रास न होता आपण हे डाग काढू शकतो। तर पहा, इथे फक्त आपण कोलगेट लावून हलक्या हलक्या हाताने असं व्यवस्थित यावरती लावून घेतलं होतं आणि एखाद्या स्वच्छ पाण्याने आपण याला किंवा कपड्याने पुसून घ्यायचं आहे।
याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पूर्णपणे डाग निघून गेलेले आहेत। अगदी बऱ्याच वेळा कपड्यांवरती शाईचे डाग होतात, ते कसे काढायचे किंवा कपडाच आपण बऱ्याच वेळा फेकून देतो आता डाग निघणार नाहीत म्हणून, पण कोलगेटचा वापर करून तुमचं हे अवघड किचकट काम अगदी सोपं होईल। यानंतरची आपली टीप आहे तव्यासाठी। बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या घरातील जे तवे असतात त्यावरती अशा एक प्रकारचा थर जमा होतो आणि हा थर जमा झालेला आपण जास्त याकडे लक्ष देत नाही, पण वेळेस तुम्ही जर याकडे लक्ष दिलं नाही तर तुमच्या शरीरावरती याचा खूप जास्त दुष्परिणाम होऊ शकतो। इथे मी तव्याची एक बाजू स्वच्छ केली, मला खूप छान रिझल्ट मिळाला, म्हणून तुमच्यासोबत आता दुसरी बाजू स्वच्छ कशी करायची ते मी शेअर करणार आहे। तर पाहू शकता तव्याला मी गरम करायला ठेवलं आणि तवा किती स्वच्छ जरी धुवून घेतलेला असला तरी तवा गरम झाल्यानंतर यामध्ये साचलेल्या लेयर मधून अशा प्रकारे तेल बाहेर निघायला लागतं आणि हे तेल आपल्या अन्न पदार्थातून पोटात जाण्याची शक्यता असते। पण तुम्ही म्हणाल याला तर घासून काढता येईल, पण अजिबात नाही। तवा जसा थंड होतो तेल तसंच आतमध्ये दबल्या जातं। तर इथे आपल्याला तवा गरम करून आपल्या घरातील कोणतंही पावडर यावरती असं टाकायचं आहे। इथे तुम्ही एक्सपायर झालेलं किंवा कोणतेही पावडर वापरू शकता। जिथे जिथे तुम्हाला असे तेलकटपणा वरती आलेला दिसत आहे तवा गरम झाल्यानंतर त्या ठिकाणी पावडर टाकून आपल्याला एखाद्या कपड्याने याला असं पूर्णपणे थोडंसं घासून घ्यायचं आहे। तर घासून घेतल्यानंतर तुम्ही पाहताल अगदी पूर्ण तेल जे आहे ते गायब होतं। इथे आपण गॅस बंद केलेला आहे, पण तवा गरम आहे त्यामुळे हळूवारपणे याला तुम्ही हाताळा। आपण यावरती स्वयंपाक करतो, तवा गरम आहे तोपर्यंत तर यामध्ये तेल निघायला लागतं, पण जसा तवा थंड होतो आपण धुवून तवा घेतो पण ते तेल आतमध्येच राहतं, अजिबात बाहेर निघत नाही। तर याचा तुम्हाला मी पूर्णपणे रिझल्ट देखील दाखवणार आहे। तर पहा इथे आता पूर्ण आपण पावडर काढून घेतल्यानंतर यामध्ये जे वरती आलेलं तेल होतं ते तर आपण काढलेलं आहे। आता पहा इथे आपल्याला काय करायचं आहे, एखादी घासणी घ्यायची आहे। नॉर्मल तुम्ही कोणती घासणी वापरू शकता आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे एका जिथे आपण पावडर टाकून ठेवलेलं होतं ते भाग पूर्ण असा हलक्या हलक्या हाताने घासून घ्यायचा आहे। तुमच्या तव्यावर देखील गरम तवा झाल्यानंतर अशा प्रकारे तेलकटपणा वरती जाणवत असेल, तेल आपण टाकत नाही तरी तेल वरती आल्यासारखं वाटत असेल तर आजच हा उपाय करा। दवाखान्यात जाणारे तुमचे भरपूर पैसे वाचतील। तर इथे आपण यावरती पाणी टाकलेलं आहे, तवा थोडासा गरम होता तर लगेचच हे पाणी देखील थोडंसं गरम होतं। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे घासणी आणि अगदी हळूवारपणे आपण यावरती असं फिरवून घेणार आहोत। जास्त इथे आपल्याला घासायची गरज नाही। यामध्ये जो तेलकटपणा होता तो तर पूर्णपणे निघून जातो आणि यावरती जे एक थर जमा झालेला होता तो देखील निघायला खूप मदत होते। तर इथे पहा घासणीने याला फक्त असं आपल्याला हळूवारपणे फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपण पावडर यासाठी वापरलेला आहे की तुम्ही जर कुठे जरी तेल पडलं असेल आणि त्यावरती पावडर टाकलं, जसं कपड्यांवरती तेल सांडलं आणि पावडर टाकलं तर तो पूर्णपणे पावडर जे आहे ते तेल शोषून घेतं। तेच काम इथे देखील आपलं होणार आहे। तव्यावरती पूर्ण तेल जे आहे ते पावडरने शोषून घेतलं, त्यानंतर इथे पाहू शकता पूर्णपणे ही जी घाण आहे तव्यावर साचलेली ती आपण अशी सहज काढलेली आहे। ही आहे पावडरची तव्यावर कमाल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।